नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत जो आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जाईल. हिंदू धर्माची पहिली पूजा कशी केली जात होती? आज आपण मंदिरात जातो, फुलं वाहतो, उदबत्ती लावतो, आरती करतो. पण हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मंदिर नव्हतं, जेव्हा मूर्ती नव्हती, जेव्हा उदबत्ती नव्हती, तेव्हा आपले पूर्वज पूजा कशी करत होते? आज आपण ऋग्वेद, पुरातत्वशास्त्र, सिंधू संस्कृती, मानवशास्त्र आणि आधुनिक संशोधन या सर्वांच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल आपली पूजा परंपरा किती प्राचीन आहे आणि किती अर्थपूर्ण आहे. चला सुरू करूया. मित्रांनो, आधी समजून घेऊया पूजा म्हणजे नक्की काय. पूजा हा शब्द कुठून आला? संस्कृत व्याकरणशास्त्रात पूजाचे दोन संभाव्य उगम. 1. पूज धातू, आदर करणे, सन्मान करणे. 2. पुष्प जा, फुलांनी जन्मलेली, म्हणजे फुलांनी केलेला सन्मान. मोनियर विलियम्स संस्कृत डिक्शनरी सांगतं, पूजा, ऑनर, वर्शिप, रिस्पेक्ट, रेव्हरन्स, the act of showing respect to a deity or sacred object. पहिली पूजा निसर्गाची. मित्रांनो, मानवाची पहिली पूजा कुठल्या देवळात नव्हती, कुठल्या मूर्तीसमोर नव्हती. ती होती खुल्या आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत. सूर्य उगवला, मनुष्याने हात जोडले. पाऊस आला, मनुष्याने आनंदाने नाचला. वारा वाहिला, मनुष्याने त्याला नमस्कार केला. अग्नी पेटला, मनुष्याने त्याला देव मानला. ऋग्वेद 1:51. सूर्याची स्तुती. उदूत्यम जातवेदसम देवम वहंती केतवः दृशे विश्वाय सूर्यम, म्हणजे त्या सर्वज्ञ तेजस्वी सूर्याला किरण घेऊन येतात संपूर्ण विश्वाला दिसावं म्हणून. हीच पहिली पूजा. निसर्गातील दिव्य शक्तींचं दर्शन आणि त्यांना नमस्कार. मित्रांनो, पहिल्या पूजेचे भौतिक पुरावे काय आहेत? मेहरगड, ईसाने पूर्व 7000. बलुचिस्तान, जॉन फ्रान्सवा जारीज, 1974. जगातील सर्वात जुन्या हिंदू पूजेचे अवशेष सापडले. स्त्री देवतेच्या मातीच्या मूर्ती, मातीच्या छोट्या स्त्री आकृती, हात वर केलेल्या. हे शक्ती किंवा आदिमाता पूजेचं आदिरूप. जर्नल ऑफ वर्ल्ड प्रीहिस्ट्रीमध्ये द टेराकोटा फिगरीन्स फ्रॉम मेहरगड represent the earliest evidence of deity worship in South Asia, dating to 7000 BCE, showing clear continuity with later Hindu goddess traditions. अग्निकुंडाचे अवशेष, विशिष्ट आकाराचे खड्डे, राखेचे अवशेष. हे अग्निपूजेचं आदिरूप. दफनविधीतील वस्तू मृतांसोबत, अन्न, दागिने, हत्यारे, परलोकावर विश्वास. पितृपूजाचे आदिरूप. कालीबंगन, ईसाने पूर्व 2008 से, राजस्थान. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, यज्ञकुंडांच्या 7 रांगा सापडल्या. ASIच्या अहवालात द फायर ऑल्टर्स ॲट कालीबंगन represent the most ancient evidence of Vedic yagna ritual. They are arranged in rows suggesting organized communal worship. म्हणजे ईसाने पूर्व 2008 से मध्येच यज्ञ संघटित स्वरूपात होत होता. मोहेंजोदडो, ईसाने पूर्व 3003 से. महास्नानागार, ग्रेट बाथ, सर जॉन मार्शल, 1931. The Great Bath was almost certainly used for ritual purification. It has no parallel in the ancient world and is clearly connected to later Hindu traditions of ritual bathing. म्हणजे ईसाने पूर्व 3003 से मध्येच स्नानाला धार्मिक महत्त्व. तीर्थस्नानचे आदिरूप. मित्रांनो, हिंदू धर्माची सर्वात पहिली आणि सर्वात मूलभूत पूजा कोणती? अग्निपूजा. यज्ञ. अग्नी, पहिला देव. ऋग्वेदाचा पहिला मंत्र, पहिला शब्द अग्नी. ऋग्वेद अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम, म्हणजे मी अग्नीची स्तुती करतो, यज्ञाचा देव, पुरोहित, रत्नदाता. ऋग्वेदात अग्नीला समर्पित सुमारे 200 सूक्ते आहेत. अग्नी का होता पहिला देव? मानवाला अग्नीने दिलं उबदारपणा, थंडीपासून रक्षण, अन्न शिजवणं, पचण्याजोगं अन्न संरक्षण. हिंस्र प्राण्यांपासून प्रकाश, अंधारात मार्गदर्शन. म्हणजे अग्नी हा जीवनदाता होता.
तो देव होणं स्वाभाविकच होतं. अग्निहोत्र, पहिला यज्ञ. अग्निहोत्र सर्वात प्राथमिक यज्ञ. सकाळ आणि संध्याकाळ अग्नीत आहुती देणं. अग्निहोत्र विधी. 1. अग्नी पेटवणं, अरणी मंथन, 2 काष्ठांच्या घर्षणाने. 2. हवीर द्रव्ये, तूप, तीळ, अक्षता अग्नीत अर्पण. 3. मंत्रोच्चार, स्वाहा म्हणत आहुती. 4. अग्नीची प्रदक्षिणा, डाव्याहून उजव्या दिशेने. अग्निहोत्र हा आजही भारतात अनेक घरात पाळला जातो. हजारो वर्षांपासून अखंड सकाळ संध्याकाळ. सायंटिफिक रिसर्च ऑन अग्निहोत्र. Agnihotra fire produces specific vapors and radiation that purify the surrounding atmosphere. The ash has been shown to have medicinal properties. मित्रांनो, वैदिक यज्ञ हे केवळ धार्मिक विधी नव्हते. ते एक शास्त्रशुद्ध, व्यवस्थित, उद्देशपूर्ण पूजा पद्धत होती. यज्ञाचे 5 मुख्य घटक. पंचमहायज्ञ. गृहस्थाचे 5 दैनंदिन यज्ञ. मनुस्मृती, ब्रह्मयज्ञ, वेदपाठ, ज्ञानाचा यज्ञ, देवयज्ञ, अग्निहोत्र, देवांचा यज्ञ, पितृयज्ञ, तर्पण, पितरांचा यज्ञ, भूतयज्ञ, प्राण्यांना अन्न, सर्व प्राण्यांचा यज्ञ, मनुष्ययज्ञ, अतिथी सेवा. माणसांचा यज्ञ म्हणजे पूजा केवळ देवासाठी नव्हती, ती होती विश्वातील प्रत्येक घटकाशी. माणूस, प्राणी, निसर्ग सर्वांशी सुसंवाद. यज्ञाचं रासायनिक महत्त्व. IIT बॉम्बे आणि IARI च्या संशोधनानुसार यज्ञात जाळल्या जाणाऱ्या हवन सामग्री, आंब्याची लाकडे, तूप, वड, पिंपळ, नीम. Burning of specific medicinal plants in yajna produces volatile organic compounds that act as powerful antimicrobials, capable of neutralizing pathogens in the surrounding atmosphere. म्हणजे यज्ञाचा धूर हवा शुद्ध करत होता, रोगजंतू नष्ट करत होता. हे 5000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना माहीत होतं. यज्ञाचं खगोलीय महत्त्व. वेदांग ज्योतिष, वैदिक खगोलशास्त्र. यज्ञ विशिष्ट तिथी, वार, नक्षत्र यावर करायचे, कारण त्या काळात सूर्य, चंद्र, ग्रहांचं विशिष्ट स्थान विशिष्ट ऊर्जा निर्माण करतं आणि यज्ञाची शक्ती वाढवतं. आर्किओ ॲस्ट्रॉनॉमी संशोधक डॉक्टर किम प्लॉफकर. द वेदिक सिस्टम ऑफ कोरिलेटिंग रिच्युअल विथ ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स represents one of the most sophisticated integration of astronomy and religion in human history. मित्रांनो, वैदिक काळात दररोजची पहिली पूजा कोणती होती? सूर्योपासना, सूर्य नमस्कार. ऋग्वेदातील सूर्यस्तुती. ऋग्वेदात सूर्याशी संबंधित 43 सूक्ते आहेत. ऋग्वेद. आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्न मृतं मर्त्यं च हिरण्ययेन सविता रथेन देवो याती भुवनानी पश्यन. म्हणजे काळ्या पांढऱ्या आकाशातून येणारा अमर आणि मर्त्य दोन्ही जगाचा आधार सोनेरी रथातून येतो, सूर्य, सर्व विश्व पाहत. गायत्री मंत्र. सूर्याची महापूजा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. म्हणजे त्या सूर्यदेवाच्या श्रेष्ठ तेजाचं ध्यान करतो, तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. हाच गायत्री मंत्र, जो आजही पहाटे म्हटला जातो. तो हिंदू धर्माची सर्वात जुनी, सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. सूर्य नमस्कार. शरीर आणि आत्म्याची पूजा. सूर्य नमस्कार. 12 आसनांचा क्रम. प्रत्येक आसनासोबत सूर्याचं एक नाव. मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, पूषा, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क, भास्कर. ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील संशोधन. सूर्य नमस्कार when practiced regularly shows significant improvements in cardiovascular health, muscular strength and mental well-being. It is one of the most complete physical spiritual exercises known. म्हणजे पहिल्या हिंदूंची सकाळची पूजा शरीर, मन आणि आत्मा तिन्ही एकत्र सुदृढ करत होती. मित्रांनो, वैदिक पूजेचं सर्वात महत्त्वाचं तत्व पंचमहाभूत पूजा. 5 मूलभूत घटकांची उपासना. 5 घटक,
5 देवता. महाभूत देवता. पूजा प्रकार. पृथ्वी, भूमाता. जमिनीला नमस्कार, बीज अर्पण. जल, वरुण, नदी पूजा, तीर्थस्नान. अग्नी, अग्निदेव, अग्निहोत्र. यज्ञ वायु, वायुदेव, प्राणायाम, पुष्प पूजा, आकाश, इंद्र, ब्रह्म ध्यान, मंत्रपाठ. तैत्तिरीय उपनिषद 2.1. आकाशाद वायू, वायोर अग्ने, अग्नेर आपः, अद्भ्यः पृथिवी. म्हणजे आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. म्हणजे विश्वाची उत्पत्तीच 5 घटकांतून आणि त्यांची पूजा विश्वाशी एक रूप होण्याचा मार्ग. नदी पूजा, वरुण उपासना. ऋग्वेद 7.472. वरुड स्तुती. यदाप देवीर भुवनस्य मध्ये यद्वा नभसि सीदथ उत्तरस्याम ततो नो हेड इत्परी वृणक्तम तास्मिन वो नमः. म्हणजे हे जलदेव्यांनो, विश्वाच्या मध्ये असाल, आकाशात असाल, जिथेही असाल, आमच्यावर प्रसन्न व्हा, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. नदी पूजा. सिंधू नदीपासून गंगापर्यंत ही परंपरा आजही जगते. इकोलॉजिकल सायन्सच्या दृष्टीने नद्यांना देव मानणं, त्यांचं पावित्र्य जपणं हे पर्यावरण संरक्षणाचं सर्वात जुनं आणि सर्वात प्रभावी साधन. डॉक्टर वंदना शिवा, पर्यावरण तज्ज्ञ. द वैदिक प्रॅक्टिस ऑफ रिव्हर वर्शिप वॉज नॉट मियर सुपरस्टिशन. इट वॉज अन इकोलॉजिकल विजडम दॅट केप्ट रिव्हर्स सेक्रेड अँड देअरफॉर प्रोटेक्टेड फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. मित्रांनो, आता समजून घेऊया निसर्गपूजापासून मूर्तीपूजाकडे प्रवास कसा झाला. 3 टप्पे. टप्पा 1. निसर्गपूजा ईसा पूर्व 7000 ते 3000. अग्नी, सूर्य, नदी, वायू, पृथ्वी. थेट पूजा. कुठलंही मध्यस्थ प्रतीक नाही. ऋग्वेद 1.1. अग्नी हा थेट देव. टप्पा 2. प्रतिकात्मक पूजा ईसा पूर्व 3000 ते 500. सिंधू संस्कृतीत पशुपती मुद्रा ईसा पूर्व 3300. पहिली शिवप्रतिमा. सर जॉन मार्शल, The Pashupati seal from Mohenjo-daro represents one of the earliest known anthropomorphic depictions of a deity in South Asia. It shows unmistakable continuity with later Shiva worship. स्वस्तिक, लिंग, योनी ही प्रतीके ईसा पूर्व 3000 से प्लस पासून सापडतात. टप्पा 3. मूर्तीपूजा ईसा पूर्व 500 नंतर. गुप्त काळात ईसा 320 ते 550. हिंदू मंदिरं आणि मूर्ती पूर्ण विकसित. पण मूर्तीपूजा नवी नव्हती, ती फक्त अधिक व्यवस्थित झाली. मूर्तीपूजेचं तात्विक कारण षोडशोपचार पूजा. मूर्तीपूजेचे 16 विधी. उपचार अर्थ आवाहन, देवाला बोलावणे, आसन, बसण्यासाठी जागा, पाद्य, पाय धुणे, अर्घ्य, हातावर पाणी, आचमन, तोंड धुणे, स्नान, अंघोळ, वस्त्र, कपडे घालणे, उपवीत, जानवे, गंध, चंदन, पुष्प, फुले, धूप, उदबत्ती, दीप, दिवा, नैवेद्य, जेवण, तांबूल, विडा, नमस्कार, प्रणाम, विसर्जन, निरोप. हे सर्व विधी अतिथींशी केल्या जाणाऱ्या सत्काराचंच देवाला केलेलं रूप. देव बरोबर सर्वश्रेष्ठ अतिथी. अथर्ववेद 15.1. यो वैश्वानरः सर्वेषु मनुष्येषु. म्हणजे जो परमात्मा सर्व माणसांत आहे, त्याची सेवा म्हणजे मानव सेवा, हीच पूजा. म्हणजे पूजेचं मूळ तत्व आहे, देवात जे दिव्य आहे ते माझ्यातही आहे, त्या दिव्यत्वाला मी नमस्कार करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं पहिली पूजा निसर्गाची. सूर्य, अग्नी, नदी, वायू, पृथ्वी. मेहरगड ईसा पूर्व 7000. स्त्री देवता, अग्निपूजा. पहिल्या पूजेचे पुरातत्वीय पुरावे. अग्निहोत्र. ऋग्वेदाचा पहिला मंत्रच अग्नीची स्तुती. पहिला देव अग्नी. गायत्री मंत्र. सूर्याची महापूजा. सर्वात प्राचीन, सर्वात श्रेष्ठ मंत्र. पंचमहाभूत पूजा. 5 घटकांची उपासना. पर्यावरण संरक्षणाचं ज्ञान. मूर्तीपूजेकडे प्रवास. निसर्गपूजा, प्रतीकपूजा, मूर्तीपूजा. एक नैसर्गिक विकास. मित्रांनो, आज आपण आरती करतो, फुलं वाहतो, उदबत्ती लावतो. हे सर्व विधी हजारो वर्षांच्या अनुभवातून, साधनेतून, विज्ञानातून विकसित झाले. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी सूर्यनमस्कार घालता, जेव्हा तुम्ही अग्नीसमोर हात जोडता, जेव्हा तुम्ही नदीला नमस्कार करता, त्या क्षणी तुम्ही त्या पहिल्या मानवाशी 9000 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजाशी जोडले जाता. एक अखंड साखळी 9000 वर्षांची तुमच्यापर्यंत पोहोचलेली. ऋग्वेद 1.909. तन्नो वातो मयोभू वातु भेषज. तन्माता पृथिवी. तत्पिता द्यौ. तद्ग्रावाणः सोमसुतो. मयोभुवस. तद अश्विना शृणुत धिष्ण्या युवम.
म्हणजे तो वारा, ती माता पृथ्वी, तो पिता आकाश, ते सोम, ते अश्विनी कुमार, सर्वांनी आम्हाला आरोग्य द्यावं. हीच होती पहिली प्रार्थना, पहिली पूजा, विश्वाशी एकरूप होण्याची इच्छा. आणि ती इच्छा आजही आपल्या पूजेत जिवंत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हिंदू धर्माबद्दल कोणता प्रश्न सर्वात जास्त उत्सुकता निर्माण करतो किंवा नवीन विषय सुचवण्याकरता कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा नवीन प्रश्नासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.